परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज दिनांक 28 एप्रिलमध्ये बार्शीच्या दौऱ्यावरती आलेले मुख्यमंत्री फडणवीस यांनी माजी आमदार राऊत यांना विधान परिषद निवडणुकीच्या उमेदवारीबाबत भाष्य केले। आज एवढंच सांगतो की राजाभाऊ राऊत यांना राजकीय भविष्य आहे असं सांगून त्यांना विधान परिषद आमदारकीबाबत जास्त बोलणं टाळलं। भगवंत महोत्सवाच्या निमित्तानं मुख्यमंत्री फडणवीस हे आज बार्शीच्या दौऱ्यावर आले होते आणि भगवंताचं दर्शन घेऊन माध्यमांशी बोलताना त्यांना राऊत यांच्या विधान परिषद उमेदवारीबाबत छेडण्यात आलं। त्यावेळी त्यांनी दिल्लीकडे बोट दाखवलं, मात्र राऊत यांना राजकीय भविष्य असल्याची पुष्टी जोडली। ते म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा निकाल म्हणजे बार्शी तालुक्यामध्ये जनतेने मागच्या काळामध्ये जी चूक आहे, विधानसभा निवडणुकीमधील राऊतांचा पराभव केला होता, त्याची जाणीव होऊन एक मोठा आशीर्वाद राऊत यांना दिलाय। माजी आमदार राजेंद्र राऊत हे सातत्याने जनतेसाठी संघर्ष करणारे नेते आहेत। त्यांना भरपूर राजकीय आयुष्य आहे, त्यामध्ये त्यांना अनेक पदं मिळतील। त्यांच्यासारख्या नेत्याची भारतीय जनता पक्षामध्ये कदरच होते, असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलंय। विधान परिषदेकरता कुठलंही नाव चर्चेत आहे, त्याचं काय होणार आहे याचा निर्णय काही मी घेत नाही। आमच्या भारतीय जनता पक्षाचं पार्लमेंटरी बोर्ड आहे, त्यामुळे दिल्लीमध्ये भाजप पार्लमेंटरी बोर्डामध्ये काही निर्णय होईल, त्यानुसारच सर्व निर्णय होतील। पण एवढंच सांगतो की राजाभाऊ राऊत यांना भविष्य आहे। भगवंत देवस्थानचा आराखडा माजी आमदार राऊत यांनी तयार केला आहे, त्याला आम्ही समर्थन देणार आहे। भगवंतांचं सर्व काही दिलं आहे आणि आपले भगवान असे आहेत की त्यांना मागावं लागत नाही, त्यांच्यापुढे नतमस्तक झालं की आपल्या मनोकामना पूर्ण होतात। ईश्वरीय इच्छाही मानसिक बळ देणारे, मानसिक बळ मिळालं की कितीही प्रश्न आले तर त्यावर आपण उत्तर शोधू शकतो, असंही फडणवीस म्हणाले। मला असं वाटतं की या निवडणुकीचा जो निकाल आहे तो एक प्रकारे जनतेने मागच्या काळात जी चूक केली त्याची जाणीव होऊन एक मोठा आशीर्वाद हा राजाभाऊंना जनतेने पुन्हा दिलेला आहे। किंबहुना सातत्याने वर्षानुवर्ष जनतेची सेवा करणारे, जनतेकरता संघर्ष करणारे राजाभाऊ आहेत। त्यामुळे मी एवढंच सांगेन की त्यांना अजून भरपूर राजकीय आयुष्य आहे, अनेक पदं त्याच्यामध्ये मिळतील आणि निश्चितपणे त्यांच्यासारख्या नेत्याची भारतीय जनता पार्टीत कदरच होती। विधान परिषदेच्या स्थिती आहे राजाभाऊ यांचं नाव चर्चेत येतं, या चर्चेत काय शक्यता आहे? असं आहे की विधान परिषदेकरता कुठली नावं आहेत, त्याचं काय होणार आहे याचा निर्णय काही मी घेत नाही, तो आमचं देशाचं पार्लमेंटरी बोर्ड घेतं। त्यामुळे तिथनं निर्णय जे काय होतील त्यानुसारच सगळे निर्णय होतील। पण एवढंच सांगतो की राजाभाऊ राऊत यांना भविष्य आहे।